उषा चाट नाशिकमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत। आज आपण नाश्त्यामध्ये किंवा जेवणामध्ये बनवणारा एक छान असा पदार्थ बनवणार आहोत किंवा बघणार आहोत। आज आपण तांदळाची धिरडे बनवणार आहोत। खूप जास्त मऊ अशी धिरडे, अगदी जाळीदार, कोणतीही डाळ यामध्ये मिक्स न करता फक्त तांदळाची, तीही कोणत्याही तांदळाची आपण ही धिरडे बनवू शकतो। मुलंही आवडीने खातील, अगदी म्हातारी माणसे देखील ओठाने चावतील इतकी जास्त मऊ ही धिरडे आपली बनली जातात आणि जास्त अजिबात मेहनत पण यामध्ये नाही। एक वाटी तांदळाचे आपण भरपूर असे धिरडे बनवू शकतो। इथे मी 1 वाटी राशनचा तांदूळ घेतलेला आहे। ही तांदळाची धिरडे किंवा ही कोकणात याला घावणं देखील बोललं जातं। ही घावणे बनवण्यासाठी आपल्याला फक्त बासमती व इंद्रायणी तांदूळ न वापरता बाकी दुसरे कोणतेही तांदूळ तुम्ही वापरू शकता। मी इथे रेशनमध्ये मिळणारे तांदूळ घेतलेले आहेत। साधारण 1 वाटी तांदूळ स्वच्छ निवडून छान धुवून घेतलेत व हे तांदूळ मी रात्रभरासाठी भिजत ठेवलेले आहेत। रात्रभर छान भिजले की आपण हे तांदूळ मस्त धुवून घेणार आहोत। पुन्हा एकदा यातलं पाणी ओतून देणार आहोत। आता यामध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। त्यासाठी 1 वाटी पाणी घेतलंय मी व आपली तांदळाची धिरडे पांढरी शुभ्र दिसण्यासाठी व अधिक जास्त चविष्ट लागण्यासाठी 1 वाटी इथे मी ओलं नारळ घेतलेलं आहे। आता आपण काय करूया, 1 वाटी आपण हे पाणी का घेतलंय, कारण आपल्याला इथे पाण्याचा खूप जास्त वापर देखील करायचा नाही व याची एकदम बारीक फाईन पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे। आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे तांदूळ काढून घेणार आहोत। तांदळासोबतच आपण थोडंसं ओलं खोबरं देखील घालून घेणार आहोत व आपण घेतलेलं 1 वाटी हे पाणी जे आहे, हे 1 वाटीच पाणी आपल्याला हे तांदूळ बारीक करण्यासाठी वापरायचं आहे। तुम्हाला हे प्रमाण कमी जास्त देखील लागू शकतं। तसेच आपल्याला पुढे व्हिडिओमध्ये दिसणार आहेत की आपण पाण्याचं प्रमाण पुन्हा वाढवणार देखील आहोत, परंतु सुरुवातीलाच अगदी खूप जास्त पाणी आपण यामध्ये टाकणार नाही। 1 वाटी तांदळासाठी इथे 1 वाटी मी पाणी घेतलेलं आहे। ओलं खोबरं, तांदूळ व थोडंसं पाणी टाकून आपण हे मिश्रण होईल तितकं बारीक आपल्याला करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता या पद्धतीने अगदी याचं रवाळ असं मिश्रण देखील राहिलं नाही पाहिजे। अगदी दुधासारखं हे मिश्रण बोटावर घेतल्यानंतर त्याचे कण अजिबात राहिले पाहिजे नाही, असं एकदम मऊ असं मिश्रण आपल्याला करून घ्यायचं आहे। या पद्धतीने मी सर्व मिश्रण करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। जर तुम्हाला वाटलं की यामध्ये रव्यासारखं मिश्रण राहिलंय तर एक काम करायचं, सर्व मिश्रण बारीक केलेलं असतं डायरेक्टली पुरणाच्या चाळणीतून ते गाळून घ्यायचं। पुरणाच्या चाळणीतनं जे खाली राहिलेलं असेल शिल्लक त्याचे आपण मस्त घावणं किंवा ही धिरडे बनवणार आहोत व वरती राहिलेलं मिश्रण पुन्हा थोडंसं पाणी टाकून बारीक करून घेऊ शकता। या पद्धतीने या मिश्रणामध्ये अजिबात असं रवाळ पदार्थ तांदळाचा राहणार नाही। तुम्ही बघू शकता 1 वाटी पाणी मी सुरुवातीला बारीक करताना घेतलेलं होतं। पुन्हा एकदा यामध्ये 1 वाटी पाणी मी मिक्स करून घेणार आहे। म्हणजेच काय, 1 वाटी तांदूळ व 1 वाटी ओलं खोबरं म्हणजे 2 वाटी आपलं हे मिश्रण झालं होतं, तर त्यासाठी मी इथे 2 ते 3 वाट्या पाणी वापरलेलं आहे। शक्यतो मी इथे पूर्ण 3 वाटी पाणी प्रमाण वापरलेलं आहे पाण्याचं, तर तुम्ही पण बघू शकता इतकं पातळ आपल्याला हे मिश्रण करून घ्यायचं आहे। हे मिश्रण आपल्याला अजिबात जाडसर किंवा घट्ट ठेवायचं नाही, त्याने काय होईल, जी आपली धिरडे आहेत ती खूप जास्त जाडसर बनली जातील। होता येईल तुम्हाला अगदी दुधासारखं हे मिश्रण पातळ तुम्हाला ठेवायचं आहे। आता आपण ते छान मस्त घावणांचं मिश्रण तयार करून झाले। आपण सोबत चटणी बनवणार आहोत। चटणीसाठी आपण 1 वाटी ओलं खोबरं म्हणजेच ओलं नारळ, 2 हिरव्या मिरच्या, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या मस्त मिक्सरच्या भांड्यात घालून घेणार आहोत व याची मस्त पाणी टाकून छान अशी पेस्ट तयार करून घेणार आहोत। यामध्ये तुम्ही थोडीशी चणा डाळ देखील वापरू शकता, त्याने देखील छान चव येते आपल्या चटणीला। मिश्रण छान चटणीचं बारीक झालंय करून। आता आपण तडका देऊन घेऊया। सुरुवातीला मिश्रण आपण एका पातेल्यात बाजूला काढून घेतलंय। तडका देण्यासाठी मी एक छोटंसं तडका पॅन घेतलाय, त्यामध्ये आता आपण तेल घालून घेणार आहोत। तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपल्याला जिरे, मोहरी, कढीपत्ता जेही तडक्यासाठी साहित्य लागतंय ते आपण घालून घेणार आहोत। मी चटणीमध्ये मीठ सुरुवातीलाच घालून घेतलेलं आहे। तडका देण्यासाठी मी इथे तडका पॅनमध्ये थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे। तेल छान गरम झालं की आपण गॅस लगेच बंद करून घेणार आहोत, त्याने आपला तडका जळणार नाही। तेल छान गरम झाले की अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, 5 ते 6 कढीपत्त्याची पानं, 2 लाल मिरच्यांचे तुकडे टाकून आपण हा तडका तयार केलेला आहे। आपला तडका रेडी झालाय। आता आपण तो चटणीमध्ये टाकून घेऊया। आपण सुरुवातीला चटणीमध्ये मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे तडक्यासोबत पुन्हा मीठ टाकण्याची आपल्याला इथे गरज पडणार नाही।
तडका दिल्यामुळे चटणी चविष्ट लागते। तुम्ही तडका देताना किंवा ओलं खोबरं बारीक करताना थोडीशी चणा डाळ भाजून घ्या, ती देखील बारीक केली तरीही चालेल, चटणीला अजून छान चव येते। आपली चटणी रेडी झाली आहे, चटणी बाजूला ठेवून घेऊया व आता आपण धिरडे बनवण्यासाठी धिरड्यांचं मिश्रण तयार केलेलं जे आहे ते घेऊया। त्यामध्ये आपण चवीनुसार आता मीठ घालून घेणार आहोत। इथे मी 1 चमचा मीठ घालून घेतलंय। मिश्रण पूर्ण चमच्याने मस्त ढवळून घ्यायचं आहे, जेणेकरून मीठ पूर्ण मिक्स होऊन जाईल आपल्या या मिश्रणात। 1 वाटी रेशनचे तांदूळ व 1 वाटी ओलं खोबरं मी इथे वापरलेलं आहे, तर त्यासाठी मला पूर्ण मी इथे बारीक करताना हे मिश्रण बारीक करताना 1 वाटी व नंतर 2 वाटी असं पाणी, असं 3 वाटी पाणी मी इथे मिक्स केलेलं आहे। तवा पूर्ण छान गरम करून घ्यायचा। इथे मी नॉनस्टिकचा तवा वापरलाय, तुम्ही लोखंडाचा वापरला तर त्याला तेल लावायला अजिबात विसरायचं नाही। तवा पूर्ण गरम झाल्यानंतरच आपल्याला ही धिरडे सोडून घ्यायचे आहेत। थंड तव्यावर किंवा कोमट तव्यावर ही धिरडे सोडायची नाही, ती चिटकू शकतात। मोठ्या गॅसवरती तवा पूर्ण छान गरम झाला की त्यानंतर या पद्धतीने आपण चमच्याने मिश्रण ढवळून घेणार आहोत व तव्यावरती हे मिश्रण धिरड्यांसाठी या पद्धतीने सोडून घेणार आहोत। साईडने सुरुवातीला सोडून घ्यायचं आहे, त्याने काय होईल, जाळी छान पडणार आहे आपल्या धिरड्यांसाठी व मधोमध तवा जास्त तापलेला असतो, त्यामुळे धिरडे करपणार देखील नाही व ती एका बाजून म्हणजे सगळ्याच बाजूने सेम जाडीनुसार आपली ही धिरडे बनणार आहेत। तुम्ही इथे ही धिरडे 2 बाजूने देखील भाजू शकतात। अगदी 1-2 मिनिटातच ही धिरडे तव्याची काठ सोडायला सुरुवात करतात व अगदी अलगद ते वरतून निघून येतात। तुम्हाला जर ओलं खोबरं जर या मिश्रणात वापरायचं नसेल तर वापरू नका। ओल्या खोबऱ्यामुळे आपल्या धिरड्यांची चव छान येते व रंग देखील पांढरा शुभ्र येतो, म्हणून मी इथे ओलं खोबरं म्हणजेच ओलं नारळ वापरलेलं आहे। जर तुम्ही 1 वाटी तांदूळ घेतले तर त्यासाठी तुम्हाला 2 ते 2.5 वाटी पाण्याचं प्रमाण लागणार आहे। बारीक करून व बारीक केल्यानंतर पूर्ण पाण्याचं प्रमाण तुम्हाला 1 वाटी तांदळासाठी 2.5 किंवा 2 वाटी पाणी लागू शकतं। तुम्ही बघू शकता आता आपण धिरडं मस्त उलटवून घेऊया। अगदी अलगद हे धिरडं निघलं जाते। आपण तव्याला तेल देखील लावलेलं नव्हतं। लोखंडाचा तवा वापरताना तुम्हाला सुरुवातीला तेल लावून घ्यायचं व त्यानंतर सेम प्रोसिजर याच पद्धतीने तुम्हाला ही घावणं किंवा ही धिरड्यांचं मिश्रण तव्यावरती छान सोडून घ्यायचं। हवं तर तुम्ही दोन्हीही बाजूने ही धिरडे छान भाजून घेऊ शकता। अगदी लाल चटणी टोमॅटोची किंवा ओल्या नारळाची हिरवी चटणीसोबत ही जी धिरडे आहेत ती तुम्ही खाऊ शकतात, मुलांच्या टिफिनसाठी देऊ शकतात। अगदी म्हातारी माणसे देखील आवडीने खातील, मुलांनाही देखील छान चविष्ट असे पदार्थ वेगवेगळे आवडतात, तुम्ही करू शकतात। व्हिडिओ पूर्ण नक्की बघा, आवडल्यास लाईक करा, कमेंट करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा। घावणं आपण मस्त आपलं एक जे धिरडं तयार झालंय ते आता आपण एक पुरणाची चाळण घेऊया व त्यावर ठेवून घेऊया। त्याने काय होईल, पुरणाच्या चाळणीने हे जे धिरडं आहे ते चिकटणार नाही दुसऱ्या धिरड्याला, यातली वाफ छान निघून जाणार आहे। दुसऱ्या पद्धतीने मी असंच छान मस्त धिरडं तव्यावरती सोडून घेतलेलं आहे। इथे आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे, ही जी तांदळाची धिरडे असतात ही कोकणामध्ये याला घावणं देखील बोललं जातं, आमच्या नाशिककडे तांदळाचं तर धिरडेच बोललं जातं, म्हणून मी इथे धिरडं आणि मध्ये मध्ये ते घावणं असं शब्द येत आहे, समजून घ्या थोडंसं। ही घावणे किंवा ही धिरडे एकमेकांना चिकटू नये यासाठी आपल्याला प्रत्येक हे धिरडं जे आहे त्याची वाफ आपल्याला काढून घेण्यासाठी पहिलं जे धिरडं तयार झालं की ते चाळणीवर ठेवायचं, ते थंड झाल्यानंतर तुम्ही एका कॉटनच्या कपड्यावर ठेवून घ्यायचं व दुसरं गरम धिरडं आपण चाळणीवर ठेवून घेणार आहोत। जाळी किती सुंदर पडली तुम्ही बघू शकता। सुरुवातीला पहिलं घेतलेलं जे आपलं धिरडं होतं ते आता आपण एका कपड्यावरती ठेवून घेऊया, म्हणजे हे सर्व थंड झाल्यानंतरच याची आपल्याला घडी करायची आहे, जेणेकरून हे चिकटणार नाही। नाहीतर जर याची वाफ जर छान निघाली नाही तर हे जे धिरडे आहेत त्याची घडी केली की ते घडीच पूर्ण चिकटून बसणार, असे ती सुटसुटीत किंवा पुन्हा ती व्यवस्थित पोळीप्रमाणे होणार नाही। म्हणून याची वाफ निघण्यासाठी तुम्हाला गरम जे धिरडं तयार झालं तव्याहून खाली काढलं की तुम्हाला चाळणीवर ठेवायचं आहे। चाळणीवर ठेवताना देखील काय करायचं, जो तव्याच्या बाजूला जो धिरड्याचा जो भाग असतो तोच भाग तुम्हाला चाळणीच्या बाजूनेही ठेवायचा आहे। किती सुंदर जाळी आपल्या या सर्वच धिरड्यांना पडलेली आहे, कोणतीही डाळ आपण यामध्ये मिक्स केलेली नाही, तरीही खूप लुसलुशीत पांढरी शुभ्र आपली ही तांदळाची धिरडे तयार झालेली आहेत मस्त, तुम्ही बघू शकता। थंड झाल्यानंतर आपण याची वाफ जी काढून घेतली त्यामुळे ही धिरडे अजिबात एकमेकांना चिकटली जात नाहीत।
तुम्ही या पद्धतीने सर्व धिरड्यांची छान मस्त घडी करून देखील ठेवू शकतात। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट देखील करा, व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। चॅनलवरती आपल्या किचन टिप्स देखील तुम्हाला मिळतात, त्या टिप्सचा व्हिडिओ देखील तुम्ही एकदा चॅनलला भेट देऊन नक्की बघा, त्यात तुम्हाला उपयोगी पडणाऱ्या टिप्स नक्कीच मिळणार आहेत। या पद्धतीने आपण सर्व अशी तांदळाची धिरडे तयार झालेली आहेत मस्तपैकी। भेटूया नवीन टिप्स व नवीन रेसिपीसोबत आपल्या याच चॅनलवरती। तोपर्यंत धन्यवाद। रेसिपी एकदा नक्की घरी ट्राय करून बघा, अगदी साधी सोपी रेसिपी आहेत व नाश्ताच एक नवीन प्रकार आहेत। धन्यवाद।